हॅलो स्टुडंट्स, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टॅटिक फ्रिक्शनला जस्ट स्टार्ट केलेलं होतं है ना. त्याच्यामध्ये आपण एक न्यूमेरिकल पण सॉल्व केलेला आहे आणि आज आपण थोडंसं एक महत्त्वाची कॉन्सेप्ट पाहणार आहोत. बघा आता क्वेश्चन आपण एक क्रिएट करतोय तर त्यावरूनच ती कॉन्सेप्ट मी डिलिव्हर करणार आहे. सपोज करा की हा आपला हॉरिझॉन्टल रफ सरफेस आहे आणि याच्यावरती हा एक ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही इथून असा फोर्स लावता याला मूव्ह करण्यासाठी, राईट. बिकॉज हा रफ सरफेस आहे याच्यावरती इकडं स्टॅटिक फ्रिक्शन लागायला सुरू होईल, करेक्ट. तर तुम्हाला लास्ट लेक्चरमधून जर आठवत असेल तर आपण काय म्हटलं होतं की जर एफ आपला 0 न्यूटन आला, म्हणजे तुम्ही फोर्सेस अप्लाय जर नाही केला तर स्टॅटिक फ्रिक्शन 0 लागला असता, करेक्ट. तुम्ही जर एफ हा 1 न्यूटन लावला असतात तर स्टॅटिक फ्रिक्शन हा 1 न्यूटन झाला असता. सिमिलरली तुम्ही अप्लाय केलेला फोर्स जर 2 न्यूटन झाला असता, स्टॅटिक फ्रिक्शन हा 2 न्यूटन झाला असता, है ना. तर आपण जे न्यूमेरिकल सॉल्व केलेलं आहे, इमॅजिन करा की ही ती सिच्युएशन आहे. न्यूमेरिकल काय सॉल्व केलं होतं आपण, आय थिंक हा मास 2 kg घेतला होता आणि इथला जो म्यू एस होता तो आपण 0.3 घेतला होता, आठवतं. तर मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन किती आलं होतं, 6 न्यूटन, है ना. तर मी काय म्हणू शकतो, हे असं मी कंटिन्यू करू शकतो की 4 न्यूटन जर मी अप्लाय केला तर स्टॅटिक फ्रिक्शन 4 न्यूटन होईल. समजा मी 6 न्यूटन पर्यंत जर गेलो तर स्टॅटिक फ्रिक्शन ॲडजस्ट होऊन 6 न्यूटन पर्यंत जाईल, है ना. बट द मोमेंट आय क्रॉस दिस 6 न्यूटन, स्टॅटिक फ्रिक्शन मग आता त्याच्यावर वाढू शकणार नाही. म्हणजे मी जर 7 न्यूटन जर फोर्स लावला किंवा 6 पेक्षा जास्त 6.1, 6.2, 6.3 कोणताही, तर मग स्टॅटिक फ्रिक्शन त्यावेळेस नाही लागणार, कारण की तुमचा ऑब्जेक्ट मग आता रेस्टवरती नाही राहू शकत. तो जस्ट त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे, जे बॉन्डिंग झालेले आहेत ते सोडून देईल आणि तो स्लिप व्हायला सुरू होईल. एकदा तो स्लिप झाला म्हणजे तो मोशनमध्ये आहे, म्हणजे आता कायनेटिक फ्रिक्शनमध्ये तो कन्वर्ट होतो, करेक्ट. तर स्टॅटिक फ्रिक्शन आणि अप्लाइड फोर्स यांच्यामध्ये एक ग्राफ काढता येतो. तो कसा आहे बघा, मी इथं काढतोय. याच्यासाठी आपल्याला थोडीशी जागा एक्स्ट्रा लागणार आहे. आपण याला इकडं मूव्ह करू या इन्फॉर्मेशनला, राईट. ओके, ठीक आहे. बघा हा ग्राफ कसा असणार आहे. द ग्राफ विल बी बिटवीन अप्लाइड फोर्स अँड द फ्रिक्शनल फोर्स, है ना. या साईडला आपण अप्लाइड फोर्स ठेवतोय आणि या साईडला फ्रिक्शनल फोर्स देतोय. तर व्हॉट डू यू सी हिअर, दॅट 6 न्यूटन पर्यंत अप टू 6 न्यूटन फोर्स हे दोघं इक्वल आहेत. सुरुवात कुठून होते, 0 न्यूटन पासून, करेक्ट. द स्टार्ट इज फ्रॉम 0 न्यूटन. सो बघा हे इथून सुरू होणार आहे हा ग्राफ आणि नंतर तो स्ट्रेट लाईन मध्ये वाढणार आहे. हे दोघं इक्वल असणार आहेत. हे बघा 1 न्यूटन अप्लाइड फोर्स, हा 1 न्यूटन, हा 2 न्यूटन, हा 2 न्यूटन, म्हणजे हे दोघं इक्वली असे वाढणार आहेत स्ट्रेट लाईन मध्ये. आणि हा अँगल इथला 45 डिग्री होतो. याचा स्लोप 1 बनतो. का बरं स्लोप 1 बनतो, कारण या व्हॅल्यूज इक्वल आहेत म्हणून, अजून काहीच नाही. x इज इक्वल टू y असं म्हणता येईल ना आपल्याला. x ऍक्सिसची व्हॅल्यू y ऍक्सिसच्या बरोबर आहे, त्यामुळं ही स्ट्रेट लाईन x इक्वल टू y बनते, विच इज अ 45 डिग्री स्ट्रेट लाईन, है ना. तर हे कुठंपर्यंत होईल, हे असं स्ट्रेट लाईन कुठंपर्यंत जाईल, तर मॅक्सिमम फ्रिक्शनच्या व्हॅल्यू पर्यंत, 6 न्यूटन पर्यंत. तर मग मॅक्सिमम फ्रिक्शनची व्हॅल्यूला आपण काय नाव दिलं होतं, आठवतंय, लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शनचं इक्वेशन काय होतं, आठवतंय, म्यू एस इंटू नॉर्मल फोर्स, है ना. तर इथपर्यंत हा ग्राफ स्ट्रेट लाईन मध्ये जातो. हे तुमचा एफ इज इक्वल टू एफ मॅक्स पर्यंत तुम्ही आलेले आहात, ठीक आहे. पण एकदा जर तुमचा अप्लाइड फोर्स या लिमिटिंग फ्रिक्शनच्या पुढे जर गेला, हा कॅपिटल एफ जर 6 न्यूटनच्या जर पुढे गेला, आपण काय म्हणलं होतं की तो मोशन मध्ये जातो, कायनेटिक फ्रिक्शन सुरू होतं. कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असते, इकडे लिहितोय मी. कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू असते म्यू के इंटू एन, आठवतंय, म्यू के इंटू एन. आणि ही व्हॅल्यू किती आहे,
इथलं पीक किती आहे, म्यू एस इंटू एन. आपण तुम्हाला असंही सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की दोन सर्फेसेससाठी म्यू एस व्हॅल्यू ही जास्त असते म्यू के पेक्षा. म्हणजे हे जे फ्रिक्शनची व्हॅल्यू आहे ही डेफिनेटली जास्त असणार आहे दॅन द कायनेटिक फ्रिक्शन. म्हणून इथून थोडासा ग्राफ हा डिस्कंटिन्यू होतो असा आणि मग कायनेटिक फ्रिक्शन कंटिन्युअसली लागायला लागतं. तर बघा हे जे आहे हे आहे तुमचं म्यू के इंटू एन. समजतंय? आपण या ग्राफला अजून थोडंसं चांगलं सजवू शकतो है ना, इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये जास्त टाकू शकतो. या पोर्शनमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन लागू आहे, वेराज या पोर्शनमध्ये पुढं कायनेटिक फ्रिक्शन लागत आहे. समजतंय? हे जे इथं डिस्कंटिन्युएशन झालेलं आहे, या डिस्कंटिन्युएशनला म्हणतात किंक इन द ग्राफ. किंक म्हणजे असं थोडंसं लाईक डिस्कंटिन्यू, असं थोडंसं इरेग्युलर काहीतरी क्रिएट होणं, त्याला किंक म्हटलं जातं. तर बघा कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू नंतर कॉन्स्टंट ठेवलेली आहे, पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा अप्लाइड फोर्स जो आहे तुमचा हा तुम्ही इकडे कितीही वाढवा. जस्ट इमॅजिन करा की इथं म्यू के ची व्हॅल्यू, इथं मी हे जे एक्झाम्पल घेतोय आपण, इथं म्यू के होता लेट सपोज 0.2 है ना. तर म्यू के इंटू एन किती होईल, म्हणजे कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती होईल, 0.2 इंटू एम जी. एम जी म्हणजे 20, तर कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू 4 न्यूटन आली पाहिजे. करेक्ट? तर आपण काय म्हणतोय ह्याला मी इरेज करतो. लेट मी इरेज दिस पार्ट. हे असं पूर्ण इरेज करून टाकू आपण. हां, तर मी काय म्हणतोय बघा की जर आपण अप्लाइड फोर्स 7 न्यूटन केला तर आता कायनेटिक फ्रिक्शन लागेल आणि त्याची व्हॅल्यू असेल 4 न्यूटन. समजतं तुम्हाला? मग 7 न्यूटनलाच होता असं नाहीये, तुम्ही 8 न्यूटन जरी फोर्स लावलात तरी तो कायनेटिक फ्रिक्शनच राहील 4 न्यूटन वरती. तुम्ही 8 वरून इन्क्रीज करून 9 करा, स्टील कायनेटिक फ्रिक्शन 4च राहील. तुम्ही 9 वरून इन्क्रीज करून 10 न्यूटन करा, स्टील कायनेटिक फ्रिक्शन 4 वरतीच राहील. म्हणजे हा फोर्स पुढे एका या लिमिट नंतर तुम्ही कितीही वाढवा, एफ मॅक्स नंतर कितीही वाढवा, हा फोर्स फ्रिक्शन मध्ये फरक नाही पडत कारण ते कायनेटिक आहे. हां, मात्र इकडे जर तुम्ही असाल ना तर ते दोघं सोबत वाढतात. अप्लाइड फोर्स आणि तुमचा फ्रिक्शनल फोर्स हे दोघं सोबत वाढतात अप टू दिस लेवल. ह्याला आपण म्यू एस इंटू एन म्हणलेलं आहे, और इट इज ऑल्सो कॉल्ड लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे? चालेल, ठीक आहे. तर आता थोडंसं आपण न्यूमेरिकल पाहूया त्याच्यावरचे. बघा, ओके, न्यूमेरिकल कसं आहे बघा. क्वेश्चन आपण क्रिएट करतोय. ठीक आहे. असा एक इन्क्लाइंड सरफेस आहे आपल्याकडे. लेट्स इमॅजिन दॅट दिस व्हॅल्यू इज 30 डिग्री. हा ऑब्जेक्ट आहे ह्याच्यावरती ठेवलेला 3 kgचा आहे. इथली म्यू एस जे आहे त्याची व्हॅल्यू आपण देतोय समजा 0.9 देतोय मी तुम्हाला. ठीक आहे, 0.9 देतोय आणि हा रेस्ट वरती आहे असं दिलेलं आहे. क्वेश्चन असा आहे, लिहून घ्या. 3 kg ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट ऑन एन इन्क्लाइंड सरफेस ऑफ इन्क्लिनेशन 30 डिग्री where the coefficient of static friction is 0.9. क्वेश्चन काय काय आहेत. पहिला क्वेश्चन, मुद्दाम हे असे सेगमेंट्स दिले बरं का मी. फाइंड नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरा प्रश्न आहे फाइंड लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स, है ना. फाइंड लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आणि थर्ड आहे फाइंड स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. ठीक आहे, असे 3 क्वेश्चन आहेत. आन्सर्स बघा आता तिघांचे. तर
नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स किती असतो? इन्क्लाइंड सरफेसवरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे समजलं पाहिजे, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स mg असत नाही, तो mg cos थीटा असतो. किती होईल मग हा? m इंटू g म्हणजे 30 आणि cos 30 म्हणजे √3/2 दॅट इज 15√3. आता √3 ची व्हॅल्यू असते 1.7. म्हणजे किती होईल बघा? 10 राहिले, 15 आणि 10 25 है ना. 25.5 न्यूटन हा आला तुमचा नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स है ना. व्हॉट इज द लिमिटिंग फ्रिक्शनल व्हॅल्यू? लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे मॅक्सिमम. मॅक्सिममची व्हॅल्यू किती असते? ह्याला आपण असं लिहितोय Fs इंटू मॅक्स विच इज μs इंटू n करावं लागेल. करेक्ट. त्यासाठी आपण वर नॉर्मल काढला होता. μs किती आहे? μs आहे 0.9. तर हे आलं बघा 0.9 इंटू 25.5. या दोघांना मल्टिप्लाय करा. आता आजचे आले तुमचे 4 आणि 4 49, परत आले 4, 18 आणि 4 22 है ना. 22.9 न्यूटन हे आलं तुमचं मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. सी म्हणजे या दोन सरफेसेस मध्ये मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स 22.9 न्यूटनचा लागू शकतो. तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट? या मोमेंटला स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे? तर मेजॉरिटी स्टुडंट्स काय करतात, लगेच लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू μs इंटू n काढून देतात, जसं की तुम्ही कायनेटिक फ्रिक्शन काढतात तसं. पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला लिमिटिंग फ्रिक्शन लागेल याची गॅरंटी नाही आहे. तिथं किती गरज पडते त्याच्यावरती तो फ्रिक्शनल फोर्स लागत असतो. हाऊ मच फ्रिक्शनल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप द ऑब्जेक्ट ॲट रेस्ट, तुम्ही ते पहा है ना. तर त्यासाठी आपण FBD काढूयात. या ऑब्जेक्टची FBD काढूयात आपण. बघा, या ऑब्जेक्टला या डायरेक्शनमध्ये जर स्लाइड डाऊन करायचं असेल तर कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल आहे? इट इज mg साइन थीटा. करेक्ट. इट इज mg साइन थीटा है ना. आणि ह्याला अपोज करणारं, बॅलन्स करणारं मग इथं स्टॅटिक फ्रिक्शन आहे. कळतंय? सो हे तुमचा आता अप्लाइड फोर्स कॅपिटल F आहे. आपल्या मागच्या केसमध्ये लक्षात आहे, कॅपिटल F नी तो पुश करण्याचा प्रयत्न करत होता. इथं mg साइन थीटा त्याला खाली पुश करण्याचा प्रयत्न करतोय किंवा ओढतोय खाली. त्याला बॅलन्स करायचंय स्टॅटिक फ्रिक्शनला. स्टॅटिक फ्रिक्शननी ह्याला जर बॅलन्स केलं, काम संपलं. याची गरज आहे का नाही आपण चेक करूयात. है ना. तर कसं होणार मग? स्टॅटिक फ्रिक्शन शुड बॅलन्स mg साइन थीटा. मग किती आला हा? m आहे तुमचा 3, g ची व्हॅल्यू 10, साइन 30 1/2 म्हणजे हा सिम्पली आला तुमचा 15 न्यूटन. है ना. हे दुसरीकडचं आहे. सो स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू एवढीच आहे. लिमिटिंग फ्रिक्शन बघा 22.9 आहे. म्हणजे 22.9 इज अ बिगर व्हॅल्यू दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर यू. समजते? सो हे लागण्याची गरजच नाही ॲज अ फ्रिक्शन. तेवढ्या 15 न्यूटनवरती काम भागलं. दॅट इज सफिशियंट फोर्स. म्हणून या क्वेश्चनसाठी स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू 15 न्यूटन येते. समजते? तर आपण आता याच कॉन्सेप्टला पुढे नेतोय. मी आता अननोन टर्म्स मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन देणार आहे. बघा, इथं थीटा अँगल देतोय मी. आता आय एम गिव्हिंग यू थीटा अँगल हियर है ना. हा तुमचा m आहे. दिस इज युअर m. हा रेस्ट वरती आहे. इथं μs पण दिला जाईल तुम्हाला. क्वेश्चन असा आहे, लिहून घ्यायचं आहे. इफ an object of mass m is at rest on a rough inclined surface with inclination theta, then what is the static friction acting on the object? डायरेक्ट हा प्रश्न देतो मी. ठीक आहे. जर एका गो मध्ये जर नाही लिहून झाला असेल परत नीट लिहून घ्या हा प्रश्न, पण हा नोटबुक मध्ये राहू द्या. तर द मोमेंट आय सी की द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, मी FBD स्टार्ट करेन ड्रॉ करायला. मी पाहेन की ह्याला इकडं
स्लाइड करण्यासाठी mg साइन थिटा रिस्पॉन्सिबल होता आणि या mg साइन थिटाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इथं स्टॅटिक फ्रिक्शन हवा आहे. हे दोघं एकमेकांना बॅलन्स जर केले तरच हा रेस्ट राहू शकतो. सो फॉर रेस्ट स्टॅटिक फ्रिक्शन मस्ट बी इक्वल टू mg साइन थिटा. एवढंच आन्सर आहे तुमचं. हेच आपण मागच्या ह्याच्यामध्ये केलं होतं, कळते. पण मुद्दाम तिथं ए आणि बी पार्ट मुद्दाम दिले होते, कारण काही स्टुडंट्स त्या अँगलने विचार करू शकतात. मेजॉरिटी ॲक्च्युली तसंच विचार करतात की नॉर्मल काढणार, लगेच म्यू एस इंटू एन लावणार, बट इट इज नॉट रिक्वायर्ड. त्यापेक्षा कमीमध्ये काम व्हायला आहे ना तुमचं, ठीक आहे, कमीमध्ये काम व्हायला आहे. सो इन्क्लाइन सरफेसवरती जर तुमचा ऑब्जेक्ट असा रेस्टमध्ये राहत असेल, अजून कोणताही फोर्स न लावता, तर स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू mg साइन थिटाच येत असते. ठीक आहे, समजते. तर हा ह्याचा समजा पहिला पार्ट होता, की पहिला पार्ट होता फाइंड स्टॅटिक फ्रिक्शन, है ना. लेट्स इमॅजिन की हा पहिला पार्ट आपण तुम्ही विचारलाय, है ना. मुद्दाम मी याचा एक बी पार्ट पण देतोय, फाइंड नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. फाइंड नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स किती आला बघा बरं. हे तुमचं नॉर्मल इकडं, हा तुमचा बॅलन्स करतो mg cos थिटा. सो ह्या दुसऱ्याचं पण आन्सर काय एवढं अवघड नाही आहे, है ना. नॉर्मल फोर्स शुड बी mg cos थिटा, है ना. हे झालं तुमचं सेकंडचा आन्सर, राईट. नॉर्मल आला mg cos थिटा, फ्रिक्शनल फोर्स आला mg sin थिटा, राईट. आता मी तिसरा प्रश्न देतोय आणि ॲक्च्युली मला तो विचारायचा होता, बघा. तिसरा प्रश्न मी देतोय इथं मुद्दाम. थर्ड क्वेश्चन इथे देतोय सी पार्ट. इन अबव क्वेश्चन what is the net force applied, what is the net force applied by the surface on the object. सरफेसनी ऑब्जेक्ट वरती लावलेला नेट फोर्स सांगा. तर आता आपण काय करूयात बघा, ह्याची एफबीडी काढूयात. हा तुमचा ऑब्जेक्ट होता, हा असा रेस्ट वरती थांबून आहे, ठीक आहे. या ऑब्जेक्ट वरती सरफेसनं लावलेला नेट फोर्स काढायचा आहे, सरफेसनी लावलेला. तर मला एक सांगा, सरफेसनी या ऑब्जेक्ट वरती किती फोर्सेस लावलेत. आपण वरच्या डायग्राम मध्ये जाऊयात. 4 फोर्सेस दाखवलेत बघा तुम्हाला, इथं दिसत आहेत हे 4 फोर्सेस, 1 2 3 4. या 4 फोर्सेस पैकी कोणते फोर्सेस हे सरफेसनं लावलेले आहेत. एक तर नॉर्मल कॉन्टॅक्ट हा सरफेसनं दिलाय आणि फ्रिक्शन, हे दोनच फोर्सेस सरफेसनं दिलेले आहेत. बाकीच्यांचा विचार नका करू. तेच फोर्सेस आपण फक्त आता खाली दाखवूयात मग, ठीक आहे. हे इथं बघा दाखवतोय मी. एक तर तुमचा नॉर्मल लावला होता आणि दुसरं हे असं नॉर्मल आहे आणि इकडं असा हा स्टॅटिक फ्रिक्शन आहे, समजतंय. आणि या दोघांमध्ये इथं 90 डिग्री होता, करेक्ट. मग आता बघा इथं मी परत दाखवतोय तुम्हाला. हे तुमचं फ्रिक्शनल फोर्स ज्याची की व्हॅल्यू आली होती mg sin थिटा, आठवतोय mg sin थिटा. आणि हा इकडं वर आहे नॉर्मल ज्याची व्हॅल्यू होती mg cos थिटा आणि ह्या दोघांमध्ये 90 आहे. म्हणजे रिझल्टंट कसा येईल लक्षात येतं तुम्हाला. रिझल्टंट कसा येईल, ॲक्च्युली माझं थोडंसं इथं डायग्राम थोडीशी चूक झालेली आहे. लेट मी करेक्ट इट प्रॉपरली. ठीक आहे. हे mg cos थिटा, हां. तर हे असं, हे बघा, हे असं रिझल्टंट आहे बघा, असा येतो. हे तुमचं रिझल्टंट, ह्याला आपण कॅपिटल F म्हणू. हे सरफेसनं लावलेला रिझल्टंट आहे. का बरं असं केलं तुम्हाला नंतर लक्षात येईल. तर F इज द रिझल्टंट ऑफ दीज टू, mg sin थिटा आणि mg cos थिटा. दोघे एकमेकाला 90 डिग्रीला आहेत. मग रिझल्टंट वेक्टर कसा काढतो आपण, आठवतंय.
अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हे आहे ए, हे आहे बी, पण दोघांमध्ये थिटा अँगल हा 90 डिग्रीचा आहे ना. 1 मिनिट. ओके. तर हा आहे ए, हा आहे बी आणि दोघांमध्ये 90 डिग्री अँगल आहे, राईट. मग आपण इथं काय लिहू शकतो, mg साइन थिटा चा होल स्क्वेअर प्लस mg कॉस थिटाचा होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 90. कॉस 90 0 होतो म्हणून तिसरी टर्म मी लिहित नाही है ना. काय होईल हे, अंडर रूट मध्ये m स्क्वेअर g स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस m स्क्वेअर g स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ह्याच्यामधला m स्क्वेअर g स्क्वेअर तुम्ही कॉमन काढा आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर काढा. इट विल बी ओनली mg आणि अंडर रूट मध्ये साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा राहील विच इज 1. अंडर रूट ऑफ 1 आलं फक्त 1. म्हणजे बघा, सरफेसनं लावलेला नेट फोर्स काढायचा होता आपल्याला, तो F होता, त्याची व्हॅल्यू mg होती, म्हणजे हा टोटल mg आहे. समजतंय? हेच आन्सर आपल्याला एक्सपेक्टेड होतं. का बरं? परत एक नवीन डायग्राम काढतो मी, तुम्हाला नीट कळेल आता. बघा, आपण काय म्हणलं, हा ऑब्जेक्ट पूर्णपणे रेस्ट वरती राहतो, राईट. ह्या सरफेस वरती हा ऑब्जेक्ट रेस्ट वरती राहिलेला आहे. हा रेस्ट वरती राहिलेला आहे है ना, हा रेस्ट वरती राहिलेला आहे. या ऑब्जेक्ट वरती फक्त 2 एंटिटीनी फोर्स लावलाय. एक म्हणजे ग्रॅव्हिटी खाली, ज्याची व्हॅल्यू आहे mg, त्यालाच तुम्ही 2 कॉम्पोनंट मध्ये केला होता, पण ओरिजिनली तो mgच होता ना, तो अर्थनी लावलेला होता. सो अर्थ इज 1 एंटिटी दॅट इज अप्लाइंग फोर्स ऑन द ऑब्जेक्ट इन दी डाउनवर्ड डायरेक्शन. हे असा mg होता, राईट. दुसरा फोर्स याच्यावरती कोण लावलाय, सरफेसने, अजून कुणीच नाहीये त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, आणि तो टोटल फोर्स असा असला पाहिजे ना, कारण हा रेस्ट वरती आहे, हा रेस्ट वरती आहे, हा रेस्ट वरती आहे. मग रेस्ट वरती जर ह्याला राहायचं असेल तर ज्या दोघांनी याच्यावर फोर्स लावलाय त्यांनी एकमेकांना बॅलन्स करणं जरुरी आहे. सो ग्रॅव्हिटीचा फोर्स असा खाली, त्याला एक्झॅक्टली 180 डिग्री मध्ये या ऑब्जेक्टनी वर फोर्स लावला पाहिजे, ज्याची व्हॅल्यू कॅपिटल F आहे. ऍक्च्युली कॅपिटल F मग म्हणून mg च्या बरोबर आला होता आपला. हे बघा, हे जे इथं आलेलं आहे ना, त्याचं कारण ते आहे कारण खाली mg आहे ना, अर्थचा mg आहे. हा फोर्स आहे बाय अर्थ आहे, आणि हे कोण आहे, दिस इज बाय सरफेस. दोघांनी एकमेकाला मस्त पैकी बॅलन्स केलेला आहे. सगळं काही फिरून आपण बघा परत बेसिक्स वरती येतो. आता फक्त इश्यू काय आहे, ही जी F मी तुम्हाला दाखवली होती ना व्हर्टिकली अपवर्ड, इथं हे का दाखवलं होतं मी मागच्या केसमध्ये, इथं लक्षात आहे तुम्हाला. हे बघा, हे मी मुद्दाम इथं चुकलं होतं माझं, कारण पहिला तुम्ही व्हिडिओ जर रिवाइंड केलात तर मी ह्याची लेंथ थोडी जास्त घेतली होती आणि हा F माझा असा थोडा तिरपा दिसत होता. मी तुम्हाला म्हणलं की हे चूक होणार आहे, त्याची गरज पडेल मला, आणि आपण करेक्शन केलं. का बरं? तर बिकॉज आय ऑलरेडी नो दिस आन्सर, की हा F mg च्या बरोबर व्हर्टिकली अपवर्ड यायला पाहिजे, त्याशिवाय हे कसे एकमेकाला कॅन्सल करतील ना. हा डाऊनवर्ड आहे mg, तर F हा एक्झॅक्टली व्हर्टिकली अपवर्ड पाहिजे होता है ना. पण हा जो F आहे सरफेसनं दिलेला, हा तो 2 पद्धतीनं देतो. एक नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स mg कॉस थिटा, आणि दुसरा फ्रिक्शनल फोर्स विच इज mg साइन थिटा. समजतंय? अर्थच्या 2 कॉम्पोनंटला सरफेसचे 2 कॉम्पोनंट बॅलन्स आउट करून रेस्ट वरती ठेवतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा क्वेश्चन बनवू शकतो, राईट. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आपल्याला क्रिएट करता येतो. कसा क्वेश्चन क्रिएट करता येतो बघा, मी इथं थोडंसं खाली जातोय परत एकदा. प्रश्न मे बी असा बनवू शकतो, डी पार्ट मे बी, जो कोणता नेक्स्ट पार्ट आहे, फॉर द ऑब्जेक्ट ॲट रेस्ट
for the object at rest, find angle of friction. Find angle of friction है ना. तर आपण परत एकदा ती डायग्राम काढतोय है ना. आपल्याला काय डायग्राम काढण्यासाठी काय काय लागतं है ना. पण डायग्रामनी गोष्टी कळतात बेसिकली. हे बघा, हे असं तुमचं ऑब्जेक्ट आहे. ओके, तर आपल्याला कोणते कोणते फोर्सेस लागत होते. हा तुमचा सरफेसनी लावलेला टोटल फोर्स होता F, असा वर्टिकली अपवर्ड होता तो है ना. हा वर्टिकली अपवर्ड होता. आणि तुमचा नॉर्मल फोर्स जो आहे तो इकडे होता, राईट. द नॉर्मल फोर्स वॉज लाईक दिस. हा नॉर्मल फोर्स होता. तर अँगल ऑफ फ्रिक्शन आठवतं तुम्हाला. फर्स्ट डे आपण सांगितलं होतं अँगल ऑफ फ्रिक्शन इज द अँगल बिटवीन, इट इज द अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिझल्टंट किंवा नेट कॉन्टॅक्ट फोर्स. नेट कॉन्टॅक्ट फोर्स ह्यांच्या दोघांमधला हा अँगल असतो है ना. तर इथं नॉर्मल हा आहे आणि रिझल्टंट कॉन्टॅक्ट फोर्स हा आहे. ह्या दोघांमधला अँगल म्हणजे हाच अल्फा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. वी हॅव टू फाइंड आउट दिस अँगल अल्फा. आता हा कसा काढावा है ना. हा कसा काढावा तर तुम्हाला असं लक्षात आलं असेल आतापर्यंत. हे इकडं फ्रिक्शन होतं आपला, राईट. स्टॅटिक फ्रिक्शन होता हा. याची व्हॅल्यू किती होती. किंवा आपण असं करू शकतो का बघा. ह्या कॅपिटल एफचे हे दोन कॉम्पोनंट होते, राईट. हे दोन कॉम्पोनंट होते. तर कॅपिटल F कॉस अल्फा इज द नॉर्मल फोर्स. बघा बरं, ह्या दोघांचा रिझल्टंट हा आहे ना. तर याचा मी इकडचा कॉम्पोनंट घेतोय नॉर्मल, आणि साइन अल्फा जर घेतला तर तो स्टॅटिक फ्रिक्शन होतो, करेक्ट. पण आपण मागं जेवढ्या मोठ्या डायग्राम्स काढल्यात त्यामध्ये नॉर्मलची व्हॅल्यू mg कॉस थिटा होती, बरोबर. आणि इथं होती mg साइन थिटा होती. समजतंय. मग ह्या दोघांना जर तुम्ही डिवाइड केलात, ह्या इक्वेशनला आणि इकडं ह्या इक्वेशनला जर डिवाइड केलात, तर इकडं F आणि F कटतो. तर काय राहतो, हा mg आणि mg कटतो. कॉट अल्फा बिकम्स इक्वल टू कॉट थिटा. म्हणजे बेसिकली अल्फा आणि थिटा दोघं सेम येतात. म्हणजे बघा, इथून एक महत्वाची कॉन्सेप्ट आपल्याला कळते. जर तुमचा ऑब्जेक्ट रफ इन्क्लाइंड सरफेसवर रेस्ट वरती असेल तर अँगल ऑफ फ्रिक्शन अल्फा आणि इन्क्लाइंड सरफेसचा अँगल थीटा हे दोघं सेम आले पाहिजे. जर हा रेस्ट वरती असेल तरच असं होतं. समजतंय. जर हा रेस्ट वरती असेल तरच असं होतं. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. चालेल. तर आपण आज इथंच थांबूयात. ओके. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडेसे अजून चांगले प्रॉब्लेम्स पाहणार आहोत स्टॅटिक फ्रिक्शनचे.